हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं मग्नं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे, मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावे। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करतो। आदरणीय चौगले सरांना वंदन करतो आणि आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करतोय। काल आपण पाहतोय हे 17 नंबरचा श्लोक बघतो आणि त्याच्यावरच्या 2 ओव्या आहेत। त्यातली एक ओवी पूर्ण झालेली आहे 146 नंबरची, आणि 147 नंबरच्या ओवीवरती आपलं चिंतन सुरू आहे। काल आपण एक भाग त्यातला पूर्ण केला एकाच ओवीचा। आता त्याच ओवीचा पुढचा पार्ट जो आहे, पुढचा भाग आहे। काही वेळा असं होतं की सिद्धांतपर काही ओव्या येतात, त्यावेळी खूप सांगावं लागतं, त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं। त्यामुळे कधीकधी एकाच ओवीवर 2-2, 3-3 प्रवचन होण्याची शक्यता कधीकधी निर्माण होते। असं नेहमी होत नाही, पण कधीतरी होण्याची शक्यता असते। ते काय मुद्दाम होत नाही, कारण त्याचं स्पष्टीकरण प्रत्येक शब्द वेगवेगळे असतात आणि साधनेसाठी ते उपयुक्त असतं। आपण जी ज्ञानेश्वरी अभ्यासाला लागलो आहे ती साधनेच्या दृष्टीनं अभ्यास लागलो आहे। आम्हाला काय कुठे प्रवचन करायला जायचं नाही किंवा गेला तरी काय हरकत नाही, पण तरीसुद्धा त्यातून आपल्याला काहीतरी सुचायला लागेल, काहीतरी होईल। एका श्रोत्याने तरी अशी की गोष्ट विचार केला की त्यांना कसं वाटलं त्यांना काय माहिती नाही, त्याने मला फोन करून सांगितलं ज्ञानेश्वरी संपेपर्यंत आम्ही मुक्त होऊ। म्हटलं बरं झालं, चांगली गोष्ट आहे। काकांच्या कृपेनं ही गोष्ट, भगवान ज्ञानेश्वरांच्या कृपेनं गोष्ट शक्य होण्यासारखी आहे। मात्र ज्ञानेश्वरीसारखा आगाध ग्रंथ मुक्त करण्याला निश्चित मदत करतो। आपल्या मुक्तीसाठीच तो ग्रंथ आहे। फक्त त्यामध्ये काया वाचा मनानं त्यामध्ये मात्र आपण पडलो पाहिजे, तरच त्या गोष्टी शक्य होतात। काही सिद्धांतपर उभे असतात आणि फार त्यामध्ये साधना सांगितलेली असते। ही साधना फार उपयुक्त आहे। आपण वाचन करतो, मनन करतो, चिंतन करतो, त्याबरोबर त्याची साधना असायला पाहिजे। चिंतन ही पण साधना आहे, मनन पण ही साधना आहे, वाचन ही साधना आहे, पण याचा बाह्यांग आहे। जेव्हा त्याचा अंतरंगामध्ये आपण विचार करतो त्यावेळी ते उपयोगात जेव्हा आपण ती एखादी गोष्ट आणायला चालू करतो, म्हणजे मागच्या एका चिंतनामध्ये आपण पाहिलं होतं की साधनाभिमुख असलेलं साधन, ईश्वराभिमुख असलेलं साधन आणि जीवनाभिमुख असलेलं साधन, असे वेगवेगळे प्रकार परमपूज्य काकाने आपल्याला सांगितलेले आहे। आणि शेवटचं साधनाचं रूपांतर जीवनाभिमुखतेमध्ये व्हायला पाहिजे। म्हणजे जीवन आणि साधना ह्या 2 गोष्टी राहता कामा नये। आपण जगतो तीच साधना व्हायला पाहिजे। इतकी सुंदर अशी मांडणी शास्त्रानं आपल्यासमोर करून ठेवलेली आहे, फक्त आपण त्या पद्धतीने विचार करायला पाहिजे। म्हणून काही ओव्या सिद्धांतपर आहेत, त्या जास्त वेळ अभ्यासाव्या लागतात, त्याचा विचार जास्त करावा लागतो आणि ते वापरात आणाव्या लागतात। तशा ह्या 2 ओव्या ज्या आहेत, अशा काही सिद्धांतपर ओव्या आपण बघितल्या। देखे असतेनी देहधर्मे, तोची एक न लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पाची, आणि जे तो आत्मबोधे तो शला, तरी कृतकार्य देखे जाहला, म्हणून सहजे सांडवला कर्मसंगे। अशा त्या 2 ओव्या आहेत। ज्या अर्थी तो आत्मज्ञानाने संतुष्ट झालेला आहे, त्या अर्थी कृतकृत्य झालेला आहे, म्हणून कर्माच्या संबंधाने सहजच त्यानं कर्म टाकलेलं असतं, कर्मबंधातून रिकामा झालेला असतो। कारण आत्मरथ 3 शब्द आहेत श्लोकामध्ये, आत्मरती, आत्मतृप्त आणि आत्मतुष्ट। आत्मरती, आत्मतृप्त आणि आत्मतुष्ट असे शब्द आपण बघितले होते। आत्मरती म्हणजे आत्म्यामध्येच रममान होणारा, आणि आत्मतृप्त म्हणजे समाधान पावलेला, तृप्ती ज्याची झालेली आहे असा, आणि तिसरी आत्मतुष्ट, ज्याला सगळ्या प्रकारची संतुष्टता लाभलेली आहे असा।
म्हणजे या 3 गोष्टीचा विचार श्लोकामध्ये आहे. माऊलींनी जर असा विभागून 2 ओळीमध्ये तो विचार टाकलेला आहे. पहिल्या ओळीमध्ये आत्मरती शब्द टाकलेला आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये आत्मतृप्त आणि आत्मतुष्टचा अर्थ सांगितलेला आहे. जरासं भगवद्गीता अभ्यासताना, ज्ञानेश्वरी अभ्यासताना भगवद्गीतेच्या श्लोकाचा सुद्धा संबंध लावून ओव्यांशी पाहावा, म्हणजे आपला अभ्यास चांगला दृढ होतो. कारण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी काही वेगळे नाहीत, पण तरीसुद्धा माऊलींनी कुठल्या कुठल्या ओवीसाठी, कुठल्या श्लोकासाठी कुठली ओवी कशी वापरली हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग आहे. अभ्यास करताना इंटरेस्टिंग आहे, म्हणून ते करायला हरकत नाही. दोन्हीचा अभ्यास आपला होतो. इथं आत्मबोधे तोषला शब्द वापरायला, ज्याला आत्मबोध होतो, आत्मज्ञान झालेलं असतं, असा कृतकृत्य होतो आणि त्याला काय पुढे म्हणतात, तस्य कार्य न विद्यते, त्याला कुठल्याही प्रकारचं काम शिल्लक राहत नाही. जबाबदाऱ्या, कर्तव्य यातून तो मुक्त झालेला असतो. लावून घेतलेले नसतात त्याने जबाबदाऱ्या, कर्तव्य लावून घेत नाही तो, तर जे आहेत समोर कामं ती करत राहतो. वास्तविक तो कर्मयोगातून प्रवास करत आलेला असतो आणि कर्मयोगाचा अभ्यास करता करता यामध्ये तो स्थिर होतो आणि स्थिर झाला की मग आत्म्यामध्ये रममान होतो, आत्म्यामध्ये तृप्त होतो आणि आत्म्यामध्ये संतुष्ट झालेला असतो. कालच्या एका चिंतनाचा शेवट करताना आपण बघितलं होतं, तृप्ती शब्दामध्ये समाधान आणि शांती असते. तृप्त झाले ज्याला आपण म्हणतो ते शांत होतात. तृप्ती शब्द अन्नाशी संबंधित आहे बघा, भोजनाशी संबंधित आहे. भोजन झालं ना की तृप्तीचा अनुभव यायला लागतो, म्हणून तृप्त झाला याचा अर्थ शांत झाला असा अर्थ. म्हणून तृप्ती शब्दामध्ये समाधान एक आहे आणि त्यामध्ये शांतीसुद्धा आहे. आणि दुसरा विचार एक संतुष्टीचा आपण केलेला होता. तो संतुष्ट झालेला जो असतो त्यामध्ये समाधान तरी असतं पण आनंद असतो. संतुष्ट शब्दामध्ये स्थैर्य आहे. शांतीमध्ये थोडीशी काय इकडे तिकडे होतं, ही शांती कोणती यायला पाहिजे, शांतीची पै शांती निवृत्ती दातार, असा एक बाहुलींचा अभंग आहे. समाधी संजीवन, संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, असा एक माऊलींचा अभंग आहे. त्यामध्ये ते म्हणतात, माझे सद्गुरू जे आहेत ते शांतीची शांती आहेत, म्हणजे शांतीला स्थिर करण्यासाठी उपयोगी पडणारे तेवढी शांती त्यांच्याकडे आहे आणि ती शांती हळूहळू आनंदामध्ये परिणत होत असते. आनंद स्थिर होतो, शांती कधी जे डळमळते असते. त्यामुळे तृप्ती शब्दामध्ये उदाहरणार्थ जेवलो की आपण परत भूक लागण्याची शक्यता असते, त्यामुळे तृप्तीतली शांती जी असते ती शांती परत आणि अशांत करायला काहीतरी कारणीभूत ठरत असते. परंतु तुष्टतेमधली, संतुष्टमधली जे शांती असते तो आनंदामध्ये रूपांतरित होते. म्हणून तुष्टतेमध्ये, संतुष्टीमध्ये समाधान आणि आनंद असे 2 शब्द आहेत आणि तृप्तीमध्ये समाधान आणि शांती असे 2 शब्द आहेत. अर्थ तसाच आहे. आत्मरतीमध्ये आत्मामध्ये रममान होणं अशा अर्थाचा आहे. त्यामुळं याचा विचार परत आपण हळूहळू करणार आहोत. काल आपण बऱ्यापैकी पाहिलेलं आहे की आपण आपलं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाचाच विचार बाहेर बघायला जातो, किंवा स्वरूपाचं सुख आहे, आत्मसुख आहे, त्या आत्मसुखाचं बाहेर बघणं चालू होतं. आणि बाहेर सुख नाही हे जेव्हा कळेल तेव्हा ती दृष्टी परतुनी पाठमरी टाके, असे एक ओवी माऊलींची आहे. ती दृष्टी संसाराचा वेध घ्यायला जी बाहेर पडलेली असते, ती संसाराला जर कंटाळली, संसाराचा जर त्याला वीट आला, प्रपंच नकोसा वाटायला लागला, तर ती दृष्टी तिथं गप्प बसत नाही. ते म्हणते नको आहे आणि तिथून ती दृष्टी पाठीमागे येते आणि आत्म्याकडे वळते आणि ती म्हणते कुठं, तर माझ्याजवळच हे सुख आहे असं त्याला समजायला लागतं. म्हणजे आहेत काकेत कळसा, मी मात्र एवढं वळसा घालण्याचं काम कशाला केलं, जगभर हिंडत का फिरलो, ही तीर्थयात्रा कर, तो देव कर, ह्या देवाला जा, त्याला नारळ वाढव, इकडं काहीतरी दे, तिकडं काहीतरी दे, ते मीच आहे माझं स्वरूप. हे जेव्हा त्याला कळायला लागेल तेव्हा तो आत्मरत होतो, आत्मसंतुष्ट होतो आणि आत्मतृप्त होतो. ह्या तिन्ही मुद्दे जे आहेत ते तिन्ही मुद्दे या श्लोकामध्ये माऊलींनी टाकलेले आहेत, 2 ओव्यामध्ये टाकलेले आहेत. याचा विचार थोडासा आपण करायला लागलो की आपलं सुख आपल्याबरोबरच आहे, आपल्या जवळ आहे. सुखाला घेऊन आपण फिरतोय. आपण म्हणतोय सुख पुढं आहे, तर सुखाला घेऊन आपण फिरतोय. गंमतशीर गोष्ट आहे, पण लक्षात येत नाही आपल्याला. सुखाचं जे अनुभव येतात ना, ते समोरच्या सुखाचा अनुभव येतो, ते माझं सुख त्यात मिसळल्यामुळं अनुभव येतो. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे बरं काय, नाहीतर आपल्याला एक वेगळंच काहीतरी वाटत असते. म्हणजे लाडूमध्ये जे असतात ना, बुंदी असते, ती बुंदी नुसती खाऊन बघा तर त्यामध्ये येत नाही. त्यामध्ये थोडीशी साखर पाक टाकला तर त्याची एक वेगळा प्रकार असतो. मग आता लाडू गोड आहे की साखर गोड आहे हा मुद्दाच आहे ना. मी लाडू गोड आहे म्हणतो, मुळात लाडू गोड नाहीच, साखर गोड आहे. साखरेमुळे लाडू गोड झाला पण कळतच नाही आपल्याला.
आपण म्हणतोय बुंदीचा लाडू गोड आहे, अजिबात नाही. तसं विषयात सुख आहे असं आपण म्हणतोय, नाही. आत्मसुख त्यात मिसळलंय, पाक टाकलाय आत्मसुखाचा, आणि ते बुंदी ही विषय सुख आहे. त्या विषय सुखामध्ये हा पाक टाकलाय म्हणून मला गोडी वाटते. मला सगळं गोड जे वाटतं त्याला कारण ते आहे, मला आवडतं हे, ती गोष्ट जी आहे ती गोष्ट तृप्तीची ही त्यामुळे येते. म्हणून आत्मसुखाचा जर त्यात हे झाला नाही, म्हणजे मिसळलं नाही आत्मसुख, तर विषय सुख आवडत नाही. आणि जर समजलं आपल्याला माझं आत्मसुखच खरं आहे, विषय सुख खोटं आहे, त्यावेळी तो विषय सुखाच्या नादाला लागत नाही. फक्त पोट भरण्यापुरतं, खाण्यापुरतं तेवढाच विचार करायला लागतो, परिधान करण्यापुरतं लोकलाजिस्तव अशा गोष्टी करायला लागतो, बाकी काही करणं त्याच्यासाठी शिल्लक राहत नाही, असा हा श्लोक सांगतो आपल्याला. आणि त्याचाच विचार मागच्या चिंतनामध्ये आपण करत आलेलो आहे. आपलं सुख आपल्याजवळ आहे का, कमलकंदा आणि दरदोरी नांदणूक एकची घरी, परी पराग सेवजी भ्रमरी येरला चिखलची उरे. माऊलींची एक 29व्या अध्यायामध्ये कमळ आणि बेडूक जो असतो तो कमलकंदा आणि दरदूर, दरदूर म्हणजे बेडूक एकाच ठिकाणी राहत असतात. कमळाचं फूल, त्या कमळाच्या फुलातला मकरंद आणि तो बेडूक कित्येक दिवस एकत्रच राहत असतात. कमलकंदा आणि दरदोरी नांदणूक एकची घरी, एकची घरी म्हणजे एकत्र नांदत असतात. परी पराग सेवीची भ्रमरी, पण त्या कमळातला पराग कोण सेवन करतो, भ्रमर. आणि येरला म्हणजे या बेडकाला चिखलची उरे, चिखलच खात बसतो. माझं प्रपंचामध्ये चिखलच खाणं चालू आहे का बघायला पाहिजे. पराग का करायचा नाही, पराग कण का लुटायचे नाहीत, इतका आनंददायी गोष्ट असते. पण ती आनंददायी गोष्ट आपणच आपल्या ह्याच्यातली घालवून टाकतो, छोटे छोटे विषय घरामध्ये काढतो आणि त्यातनं भांडणं काढत बसतो. एवढं सुख घरामध्ये असतं, सगळं साहित्य, सगळं ऐश्वर घरामध्ये असतं, तरीसुद्धा काय पाहिजे का म्हणताना सगळं आमच्यामध्ये आहे, भांडता का म्हटलं की त्याला उत्तर नाही. मात्र भांडायचं म्हणजे वेळ काय काय करायचं म्हणून भांडत बसायचं, असे म्हणणारे आणि शांती स्वतःची घालवणारे खूप लोक आहेत. अप्रिय विषय काढायचे आणि भांडण काढायचं, नको असलेल्या व्यक्तीचं नाव काढायचं घरामध्ये आणि त्याच्यावर चर्चा करत बसायचं, मग कसं सुख मिळेल बघा. असे विकारांचा आणि जे आहेत विषय, त्यांचं जर आठवण आपण करायला लागलो तर या आठवणीनं आपल्याला दुःखच होईल. म्हणून सतत भगवंताचं नामस्मरण का करावं, तर ते पवित्र नाम आहे ना, आणि ते मला पवित्र करतं, घर पवित्र करतं, म्हणून आपण त्याचाच विचार करावा असं सांगितलेलं आहे. बेडकाला चिखल खावा लागतो आणि भ्रमर मात्र पराग घेतो. हे स्थितप्रज्ञ माणसं जे आहेत, सत्पुरुष आहेत, जीवनमुक्त पुरुष आहेत, हे पराग सेवन करतात. आणि आम्ही प्रापंचिक आहोत ना, ते काय करत असतो, चिखलामध्ये रममान होतो, चिखलच आवडायला लागतो, वास्तविक तिथंच पत्ता लागत नाही जवळ असू सुद्धा. तसा माझं आत्मसुख माझ्याजवळ आहे, बेडकासारखं ते मला कळलं नाही. आणखीन एक उदाहरण तिथंच आहे बरं काय, जाऊन बघा जरा तिथं त्या ओव्या कुठल्या कुठल्या आहेत, की तो गोचीड आहे आणि तो गोचीड गाईच्या किंवा म्हशीच्या काशीवरती बसलेला असतो आणि तो गोचीड काय करतो, सतत रक्तच पित असतो. त्याने जर अशी नांगी आत मारली तर दूध सुद्धा त्याला कळेल, त्या कासेतलं दूध प्यायला मिळेल, पण ते दूध पित नाही, नको म्हणते मला दूध, ते मला रक्तच पाहिजे. म्हणजे घाणेरड खायची, प्यायची, सेवन करायची सवयच लागलेली आहे जीवाला, म्हणून ते सगळं तेच करत असतो. चांगलं खायचं आहे त्याला काही कळतच नाही, त्यामुळे तोच पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, परिती हवेरुनी गोचिड, अशुद्ध काय सेविशी, अशी उवे येते. चिंतन करण्यासारखे विषय आहेत. आपल्याजवळ जरासं शांत बसून आपण बघावं, आत्मसुखाचा पत्ता लागतो असं सगळ्या संतांचं मत आहे. आणि म्हणून या ओवीमधून आणि या श्लोकामधून माऊलींनी त्या पुरुषाचं लक्षणच सांगायला सुरुवात केलेली आहे. आत्मतृप्त कसा असतो, आत्म्यामध्ये रममाना कसा होतो, त्याच्या आयुष्याला पूर्णता कशामुळे प्राप्त होते, आणि आम्ही प्रापंचिक अपूर्णतेचं जीवन अनुभवत असतो. याला कारण काय सांगा, तर कारण एकच आहे, मला काहीतरी प्राप्त करायची पुढे इच्छा दिसते, आणि जोपर्यंत हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, ह्याच्याशिवाय माझं चालणार नाही, असं जोपर्यंत आपण म्हणतो तोपर्यंत आपलं उणीव सारखी असणार आहे, सारखी उणीव आहे. आणि काहीच नको आपण म्हणतो त्यावेळी बसल्या ठिकाणीच आपण पूर्ण होतो. मला काही नको आहे, मला कोणतरी चांगलं बोलावं नको आहे, मला कोणतरी काहीतरी आणून द्यावं मला नको आहे, माझी तब्येत चांगली राहावी मला नको आहे, जे आहे ते होणारच आहे, म्हणजे माझी तब्येत बिघडावी असं येतो, नको आहे म्हणतो. माझी तब्येत बिघडावी हेही नको आहे मला, माझी तब्येत चांगली राहावी हेही मला नको आहे, माझ्याकडे खूप पैसे असावे नको आहे, मी कफल्लक व्हावं हेही त्याला इच्छा नाही. म्हणजे कुठल्याच गोष्टीची इच्छा संपते त्यावेळी तो आत्मतृप्त होतो. आणि ही आत्मतृप्तीची भाषा पूर्णतेची आहे. पूर्णत्व ज्याला आपण म्हणतो ते पूर्णत्व आहे.
त्यात एक छोटंसं उदाहरण आपण पाहिलं होतं समुद्राचं. समुद्राला कुठल्याही नदीने येऊन मिळावं अशी इच्छा नसते. अरे तुम्ही या, नाहीतर माझं काय पूर्ण कसा होईल, मी भरणार नाही, मग माझ्यातले पाणी आटून जाईल, असं समुद्र कुठल्या नदीला म्हणत नाही. नदींच्याकडे मागणी करत नाही. तुम्हाला यायचं असेल आणि माझ्याशी एकरूप व्हायचं असेल तर तुम्ही या, नाही तर नाही या. त्यामुळे माझं काही पाणी कमी होत नाही. पाऊस लागला नाही तर समुद्राचं पाणी आटत नाही, आणि मोठा पाऊस लागला म्हणून काय समुद्र भरून वाहत नाही. दोन्ही ठिकाणी तसाच असतो. याला पूर्णत्व म्हणलेला आहे. ज्याच्या आयुष्यामध्ये मोठमोठी संकट आली तरी तो तसाच असतो, मोठमोठ्या आनंदाचे सुखाचे प्रसंग आले तरी तसाच असतो. हे समुद्राचं लक्षण आहे. आणि तसं समुद्राचं लक्षण स्थितप्रज्ञाकडं किंवा जीवनमुक्त पुरुषाकडं असतं. आपणही हळूहळू त्यातली लक्षणं घेतली पाहिजेत आणि समुद्रासारखं पूर्ण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे पूर्णत्व आपल्याकडे यायला पाहिजे. केव्हा येईल? मागणी, अपेक्षा, कामना, इच्छा, आसक्ती हे जेव्हा संपायला लागेल, अहंकार, ईर्ष्या, तुलना, कट काय काय असतील मनातल्या सगळ्या द्वेष मत्सराच्या गोष्टी हळूहळू जशा कमी व्हायला लागतील तसं मला पूर्णत्वाचा अनुभव येईल. म्हणजे माझ्यातले दुर्गुण नाहीशी झाले तर मी सद्गुणीच आहे, मुळात आहे. आता सद्गुण दुर्गुण जे आले आहेत ते चुकून आलेले आहेत, आगंतुक त्याला म्हणतात. मग आगंतुक आलेले जायला पाहिजेत, हळूहळू घालवले पाहिजेत, असा विचार त्या ठिकाणी आहे. गोंदवलेकर महाराजांच्या उदाहरणावरून आपण खालचं चिंतन संपवलेलं होतं. भक्तीची पूर्णता किंवा भक्तीची प्रगती कशावरून ओळखावी? आपलं मागणं जोपर्यंत ज्यावेळी संपेल त्यावेळी भक्तीची प्रगती सुरू झाली म्हणायची. नाहीतर भक्ती अपूर्ण आहे. आपण भक्ती नाही, आपल्याकडे श्रद्धा नाही, आपण सारखं मागतोय देवाकडे म्हटल्यावर, काहीच मागायचं नाही अशी स्थिती आली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. त्यांचं मागणं कसलं आहे बघा. मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांशी निर्वी ह्याची मज देई. काय मागत नाहीत, अजिबात काय मागत नाही, संसाराचं काही मागत नाही, म्हणून पूर्ण होते ते. छत्रपतीने दिलेला नजराना तिने नाकारला, पूर्ण होते. त्यांना म्हणते मला काय कशाला काय पाहिजे आहे, यामुळं काय होणार आहे मला, असं तुकोबाने तो नजरानं नाकारलेला आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी अशा नकोशा वाटायला लागतात ना, त्यावेळी त्याला पूर्णत्व आलेलं असतं म्हणतो. आपणच आपल्याकडे आहे भरपूर, मग आपण दुसऱ्याकडे मागायला जातोय का बघा, नाही. तसा प्रकार इथं घडतो. आत्मतृप्तीचा हा अनुभव आहे. त्यामुळं काहीच मागणं जेव्हा संपेल तेव्हा भक्तीची प्रगती सुरू होते, असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. आता आपण विचार करायला लागलो श्लोकातला, त्याला कुठलंच कर्तव्य उरत नाही. तस्य कार्य न विद्यते असा श्लोकामध्ये शब्द आहे. आणि तर माऊली म्हणतात की, माऊलींची ओवी आहे, आत्मबोध येतो शला तरी कृतकार्य देख झाला. आत्मात्मध्ये तृप्त झाला, संतुष्ट झाला, कृतकार्य म्हणजे त्याचं कार्य काय उरत नाही. म्हणून ही सहज सांडवला कर्मसंग, कर्माचा संगच सुटतो, त्याचा काही संबंधच राहत नाही. कार्य करण्याची कुठलीच गोष्ट उरत नाही, कारण सगळ्या ज्या हालचाली ज्या चालू असतात, कर्म म्हणून जे आपण करत असतो त्या हालचाली पाहिजे असे तर वाटते, पण जवळ नसते त्यावेळी हालचाली सुरू होतात. हे वाक्य इन्व्हर्टेड कॉमामधलं आहे बरं का. पाहिजे असं वाटतं पण आपल्याकडं नसतं ते, त्यावेळी माणूस हालचाल करायला सुरू करतो. मुळात ही गोष्ट त्यातून घडते. सगळी कर्म ह्यातून घडतात. मला हे हवं, मला ते हवं, यातून जास्त क्रिया घडत असतात. क्रियेला कारण ही गोष्ट आहे, माझ्यातलं अपूर्णत्व. मला माझ्याकडं हे नाही असं वाटतं. नसतं असं नाही बरं का, पण हवं असं वाटतं. ते वरच्या त्या गोष्टी आसक्तीमुळे वाटत असतं. विषयाबद्दल असणारी ओढ जी आहे ती विषयाबद्दलची ओढ आपल्याला हवं म्हणायला लावते. आणि म्हणून म्हणलेलं आहे, पाहिजे असं वाटत असते आपल्याला, पण आपल्याला ते प्राप्त झालेलं नसतं. म्हणून सगळ्या अशा गोष्टी क्रिया घडत असतात. अशा गोष्टीच्या प्राप्तीसाठी हालचाली सुरू होतात. याला क्रिया किंवा कर्म म्हणतात. माझी कर्म थांबतील केव्हा? जेव्हा माझं हवं पण थांबेल, त्यावेळी बऱ्याचशा क्रिया थांबतील. आणि जेवढ्या शरीरा निर्वाहासाठी जेवढी कामं करावी लागतात तेवढीच कामं सुरू होतील आणि शांतीचा अनुभव यायला लागेल. आपण अधिक प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून हे सगळं असं चाललंय. बऱ्याच ठिकाणी आपली जी प्रगती झाली किंवा जग प्रगतीच्या वाटेवर आहे वगैरे म्हणतो, यावेळी आत्ताची प्रगती खरी आहे की साधू संतांच्या ऋषीमुनींच्या काळातली प्रगती खरी होती? तेही सुखानं जगत होते, त्यावेळी वाहनं नव्हती तरी ते प्रवास करत होते, त्यावेळी लाईट नव्हते तरी त्या निरंजनाच्या ह्याच्या दिव्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी एवढे मोठे ग्रंथ लिहिले. त्यावेळी कागद नव्हता तरी पाण्यावर त्यांनी ग्रंथ लिहिले. त्यांना कुठली अडचण भासली होती? काहीच नाही. मग आता प्रगती कसली झाली म्हणायची काय? हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. प्रगती ज्याला आपण म्हणतो, ही फक्त सुखाची साधनं गोळा केली आपण, या पलीकडे काय नाही. मग तीही असावीत.
काय हसायला हरकत नाही, पण त्याबदली आसक्ती तरी काढून घेतली पाहिजे, ही महत्वाची बाब आपण विसरून जातो. म्हणून इथं म्हटलेलं आहे की आत्मतृप्त जो आहे त्या आत्मतृप्त कुठल्याही गोष्टीसाठी झगडा करत नाही, झगडत नाही, आहे ते आहे म्हणते. बरं आहे, कुणाकडनं हिसकावून घ्यायला जात नाही, आहे ते माझ्या प्रारब्ध मला प्राप्त व्हायला लागलेलं आहे, मी माझ्या समोरचं आहे ते काम करत राहणार आहे, एवढीच त्याची भूमिका सतत असते. एखादा सेवानिवृत्त झालेला असतो, पण आत्मतृप्त समजा एखादा सेवानिवृत्त झाला, तो काय म्हणतो, मी मोकळा झालो, मला आता काहीच काम उरलेलं नाही. आता या वाक्याचा अर्थ काय, त्याचं खाणं पिणं बंद झालं काय, त्याचं फिरणं बंद झालं काय, तो म्हणतोय काय, मी मोकळा झालो, आता मला कुठलंच काम उरलेलं नाही. याचा अर्थ काय काढायचा, आता काय असा म्हणून काढून चालेल का की तू काय खात नाही, काय पित नाही, जेवत नाही, श्वास घेत नाही, कुठं जात नाही, असा अर्थ होत नाही, झोपत नाही, सगळ्या क्रिया त्याच्या चालू असतात. मग मला आता काय कामच उरलं नाही कसा म्हणतोय तो मी मोकळा झालोय, मला कामच उरलं नाही. याचा अर्थ एवढाच आपण घ्यायचा की नोकरीवर जाण्यासाठी ज्या क्रिया करत होता तो, त्या क्रिया बंद झाल्या, बाकी काय केलेलं नाही. नोकरीवर जायसाठी तो बस पकडायचा, बससाठी ते तयारी अगोदर सकाळची जायसाठी करायचा, तो बॅग भरून बाहेर पडायचा, या सगळ्या गोष्टी. मग तिथं जायचं, वरिष्ठांचं ते सगळं मान्य करायचं, स्वाक्षरी करायची मास्टरावर, सगळ्या ह्या क्रियाच आहेत. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचे, समजा तो बॉस असेल तर हाताखालच्या लोकांच्यावर लक्ष ठेवायचं, या सगळ्या ज्या क्रिया आहेत, किंवा बढतीसाठी प्रयत्न करायचे, या सगळ्या क्रिया तिथे थांबल्या ना. नुसता सेवानिवृत्त झाल्याबरोबर या सगळ्या क्रिया चालल्या, एवढाच त्यातून मोकळा झालेल्याचा अर्थ घ्यायचा, आत्मतृप्त असा अनुभवतो. बाकी सगळं चालू आहे, बाकी काय तिचं बंद आहे का बघा. सेवानिवृत्त झालेल्याचं बाकी सगळ्या क्रिया शरीर निर्वाहाच्या चालूच आहेत की नाही, आहेत, पण उरलेल्या ज्या होत्या तो मोकळा झाला म्हणतो ना, तो मोकळा झाला म्हणजे या सगळ्या झंझटातून रिकामा झालेला, त्याला कशाचंच काही नाही, निवांत बसलेला असतो. मला सुद्धा काही माझे पूर्वीचे स्टाफ मेंबर फोन करतात, निवडणुकी आली की निवडणुकीला फार त्रास असतो शिक्षकांना, आणि त्या 4-5 दिवस 8-10 दिवस म्हणजे अगदी खायला सुद्धा मिळत नाही अशी स्थिती त्या काळात, निवडणुकीच्या काळामध्ये ड्युटी असतात त्यावेळी होते. ते म्हणतात निवांत आहे बघा तुम्ही आता, हे आम्ही चाललोय बघा बोजे बिजे सगळं घेऊन निवडणुकीच्या कामावर निघालोय. मला त्यावेळी खूप आनंद वाटतोय आपण बाहेर पडलेल्याचा, काय किती निवांतपणे आपण भोगत असतो, याला मोकळं होणं म्हणतो. पण तरी सुद्धा आम्ही आमची कामं बंद केली का, पोटाला खाण्याची झोपण्याची क्रिया चालू आहे. आत्मतृप्त तसा असतो, आत्मतृप्त झालाय म्हणून काय खातच नाही काय, पितच नाही काय, नाही, त्याच्या सगळ्या क्रिया चालू असतो. मोकळा कशातून झालाय, ज्या झंझटी उच्चापती चालू होत्या ना, त्या उच्चापतीतून तो बाहेर पडलाय. उपद्व्याप करत होता ना, त्या उपद्व्याप बंद झालेल्या आहेत, व्याप मात्र चालू आहे. उपद्व्यापाला फक्त त्याला सुट्टी दिलेली आहे, आणि व्याप मात्र करतो. व्याप करणं म्हणजे काय, पोटाची व्यवस्था करत बसलेला असतो, बाकी काय करत नाहीत. पोटापुरची व्यवस्था झाली ना, आणि तेवढं काम झालं ना की झालं, त्याचाच विचार फक्त असतो, आणि म्हणून त्याला मोकळं होणं म्हणतात. तसा आत्मतृप्त काही करत नाही, याचा अर्थ असा घेतला पाहिजे. आणखीन एक उदाहरण बघा, फार सुंदर उदाहरण आहे. आपल्याला मुक्कामला कुठेतरी जायचं आहे, मग आपण बॅग भरणं असतं, घरातून निघणं असतं, तिकीट काढणं असतं, गाडीत बसणं असणं, हे सगळ्या क्रिया आहेत बघा, ही कर्म आहे. कर्मयोगामध्ये मोडते ही गोष्ट. उदाहरण घेऊया आपण, म्हणजे जर कुठल्या तरी मुक्कामाला आपल्याला जायचं असेल, तिथं राहायला निघालोय आपण आणि कुठेतरी यात्रेला निघालोय, आणि त्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचायचं असेल तर कामं कुठली करायला लागतात बघा. एक म्हणजे ते तिकीट काढायला लागतं, गाडीची व्यवस्था करायची आहे, बॅग व्यवस्थित भरायची आहे, घरातून बाहेर पडायचं आहे, काही वेळा स्टेशनला जाण्यासाठी ॲटो वापरायला लागते, रिक्षा घ्यायला लागते, ती रिक्षा घेऊन जायचं आहे, ही सगळी कामं गाडीत बसायची आहेत, सगळं हे कर्मयोगामध्ये मोडतं. त्यात विचार केलेला आहे बघा. उदाहरण देताना म्हणतात, तिकीट काढणं म्हणजे आपल्याजवळ तिकीट असणं म्हणजे चित्तशुद्धी होणे. आपलं कर्मयोग वरती म्हणला, जसं बाहेर पडायला जाणं हा कर्मयोग, पण त्या कर्मयोगातून साधतं काय, तर आपण तिकीट काढलेलं असतं ना, त्याला म्हणायचं चित्तशुद्ध झालं. चित्तशुद्धीचा अर्थ काय, गाडीत त्या बसण्याच्या एका सीटचं मी रिझर्वेशन केलं, म्हणजे बसायला मी पात्र झालो, आता बसायला पात्र झालोय बरं काय, म्हणजे ज्ञानयोगामध्ये मी प्रविष्ट झालो. पण प्रवास कुठून केला, कर्मयोगातून केला. तिकीट काढलं, घरातून बाहेर पडलो, रिक्षा केली, बॅग भरली, गाडीत येऊन बसलो, सगळ्या गोष्टी मी केल्या त्या कर्मयोगात. पण कशासाठी केल्या, तर त्या गाडीत बसायला यायचं, आणि मुख्य काम काय आहे, मुख्य काम अजून राहिलोय बरं काय, तर महत्वाचं ते आहे. आणि बऱ्याच वेळा काय फसगत होती बघा, की इथं चित्तशुद्धी झाली की त्याच लोकांना वाटायला लागतंय मी जीवनमुक्त झालो, इथं खरा धोका आहे.
श्री गुरु आपल्याला त्या ठिकाणी मदत करतात. चित्तशुद्धीच्या वेळी वाटायला लागतंय आता माझ्या चित्तामध्ये वाईट काही गोष्टी येत नाहीत, चिंतन बऱ्यापैकी चाललंय, नाम बऱ्यापैकी चाललेला आहे, त्यामुळे मी मुक्त झालो असा अनुभव येण्याची शक्यता आहे. हे उदाहरण फार चप्पल आहे सगळ्या लोकांसाठी. इथे काय म्हणतात, गाडीत बसणं, तिकीट काढणं, रिक्षानं जाणं, तिथंपर्यंत पोचणं, बॅगा भरणं, सगळ्या गोष्टी आहेत ह्या कर्मयोगामधल्या आहेत. आणि तिकीट मिळालं हातात ना याचा अर्थ चित्तशुद्धी मिळाली, चित्तशुद्धी झाली, तुम्हाला ज्ञान योगामध्ये प्रविष्ट व्हायच्या लायकीचे आपण झालो असा त्याचा अर्थ होतो. पण राहिलं जे आहे ना, मुक्कामाला पोचणं म्हणजे ज्ञानयोग आहे. आता जिथं जायचं आहे तिथं बरोबर स्थानापन्न होणं, मुक्कामाच्या ठिकाणी जाणं हे मात्र खरी गोष्ट आहे. आपण ते राहिलं आणि दुसरंच जर काहीतरी करत बसलो, म्हणून मुक्काम हे लक्ष असलं पाहिजेच आपल्याला. आपलं डेस्टिनेशन ठरलेलं आहे मोक्ष, तिथंपर्यंत जायचं आहे. काय धडपड साधना विधना या सगळ्या, मग तिकीट काढणं, बॅगा भरणं सगळ्या आहे, त्रासदायक आहे, असू देत त्रासदायक, तपामध्ये मोडतात त्या, पण तरीसुद्धा तिथंपर्यंत जायचं आहे आणि मुक्कामापर्यंत पोचणं फार महत्त्वाचं आहे. आणि पोचल्यानंतर मात्र काय होतं बघा, वरची कामं परत करायला लागतात. काय सांगा, समजा मी मुक्कामावर पोचलो, त्या खोलीत मी स्थानापन्न झालो, आता परत तिकीट काढणं, रिक्षा करणं, बॅगा भरणं काहीही शिल्लक राहत नाही. उलट भरलेली बॅगेतले साहित्य वापरायला चालू होतं. गंमतशीर आहे, आपल्याला लक्षात येत असेल तर बघा, एक अशी शिदोरी आपल्याकडे असली पाहिजे की जी वृद्धत्वामध्ये किंवा मोक्षाच्या ठिकाणी पोचला की तो माणूस जीवनमुक्त त्यातलं थोडं थोडं घेतो आणि वापरायला चालू करतो आणि मजेत असतो, अगदी मजेत असतो. का, बॅग आणलेली असते ना बरोबर सगळी, ही ज्ञानाची बॅग आहे बरं काय, असं सगळं आणून आणलं असतं, साधना केल्या, नाम घेतलं, सगळं करून झालेलं असतं. आता काही करायचं शिल्लक नसतं, आहे ते भोगायचं असतं. आणि ते भोगणं हे ज्ञानयोगामध्ये प्रविष्ट झाल्यावरही कळतं. त्याला म्हणतात आत्म्यामध्ये रममान होणं, आत्म्यामध्ये तृप्त होणं आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होणं. या 3 शब्दावरच आपण बोलायला लागलो 2 दिवस झालं. त्याचा अर्थ मात्र लक्षात घेतलं पाहिजे. जरी आपण तिकीट काढलं आणि चित्तशुद्धी झालेली आहे आपण, पण ते तिकीट तपासलं जातं. उठल्या खाली कुठंतरी एखादा चेकरी येतो आणि ते तिकीट तपासण्याची शक्यता आहे. आपणही बघावं, मी तिकीट काढलेलं माझ्या जवळ आहे का, कुठंपर्यंत, मुक्कामला जाईपर्यंत बघावं लागतंय. ते ज्ञानयोगामध्ये प्रविष्ट व्हायपर्यंत चित्तशुद्धी सोडून चालत नाही. जेव्हा एकदा जीवनमुक्तीची अवस्था प्राप्त होते तेव्हा या चित्तशुद्धीची मग सहजता येते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. ते तोपर्यंत ते तिकीट मात्र जपून ठेवावं लागतं. याचा अर्थ चित्तशुद्धी सांभाळावी लागते. परंतु त्या व्यक्तीला घरातून बाहेर पडण्यापासून मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी जी कामं करावी लागली ती पुन्हा करावी लागत नाहीत. हे वाक्य त्यातलं महत्वाचं आहे. हा विचार त्यातला महत्वाचा आहे. पुन्हा काही करावं लागत नाही म्हणून तो तसे कार्य न विद्यते, त्याला कामच नसतं. काय या वाक्याचा अर्थ आता लक्षात आला असेल बघा. काम केलं नाही काय त्यानं, पुष्कळ केलं आणि आता काय झालंय, तो आनंदाचा अनुभव बसल्या ठिकाणी आता ठाईचं बैसुनी करा एकचित्त अशीच त्याची स्थिती झालेली आहे. आणि बसलाय, कधी रामकृष्ण म्हणेल, नाही म्हणेल, कुणाला मार्गदर्शन करेल, नाही करेल, शांत बसेल, ध्यान करेल, नाही करेल, पण त्याची जी आतली जी आत्मस्थितीची भाव जो आहे तो कधीही बिघडत नाही. अशा स्थितीमध्ये तो झालेला असतो. त्यामुळं स्वधर्माचरण हे चित्तशुद्धी होईपर्यंत आहे. पुन्हा त्याला मागं जावं लागत नाही. आतापर्यंत आपण जे कित्येक श्लोक जे बघितले 3व्या अध्यायातले आणि ओव्या पाहिल्या, हे स्वधर्म आचरणाच्या बघितल्या. तो स्वधर्म आचरण म्हणजे मुक्कामापर्यंत जाण्याची तयारी असायला पाहिजे. त्यामध्ये तिकिटामध्ये कुठली गफलत करायची नाही किंवा व्यवस्थित प्रवास करणं, सगळ्या गोष्टी आहे. सावधपणानं त्या स्टेशनला पोचणं, मुक्कामाच्या ठिकाणी जाणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात. याला स्वधर्माचरण म्हणतात. आणि स्वधर्माचरण झालं की चित्तशुद्धी होईपर्यंत हा प्रवास सुरू असतो स्वधर्माचरणाचा. आणि स्वधर्माच्या आचरणामुळं, कर्तव्याचे व्यवस्थित पालन केल्यामुळं आपण बरोबर चित्तशुद्धीद्वारे मोक्षाकडे जातो. आणि त्याला मग परत काय प्राप्त करावं अशी स्थितीच राहत नाही. आताने काहीतरी प्राप्त करावं, मागील ते स्मरावे, ऐसे अर्जुना आगवे पारुशेल. काल आपण उभी बघितलेली होती, त्याच्यावरती चिंतनही केलेलं होतं की आता काहीतरी मिळवावं किंवा मिळवलेलं जोपासावं किंवा त्याची जपवणूक करावी, असं त्याच्यासाठी कुठलंही कार्य राहिलेलं नसतं. वरची अवस्था आहे, पण ही अवस्था येण्यासाठी आपण प्रयत्नशील असलो पाहिजे. तृप्ती प्रकरणामध्ये
पंचदशीचा फार सुंदर श्लोक आलेला, त्याचाही थोडासा विचार आपण करूया. धन्यहम कर्तव्यमेन विद्यते किंचित. काय बोलतो बघा, तो पंचदशीकारांचं वाक्य आहे. धन्यहम, मी धन्य झालो. धन्यहम, दुसऱ्या वेळा धन्य झालो. 2 वेळा धन्यहम शब्द वापरला. कर्तव्यमेन विद्यते किंचित, मला कुठलंही कर्तव्य राहिलं नाही. का? कुठलंही कर्तव्य राहिलं नाही. आणि इथं श्लोकात काय आहे, न तस्य कार्य विद्यते. माऊली काय म्हणतात, म्हणून जे सांडवला कर्म समजे. सगळ्यांची भाषा एकच आहे बरं का. पंचदशीकार, गीताकार आणि माऊली सगळं एकसारखे बोलतात, भाषा फक्त वेगळी आहे, अर्थ तोच आहे. ते म्हणतात धन्यहम कर्तव्यमेन विद्यते किंचित, जरा सुद्धा मला कर्तव्य उरलेलं नाही. पुढच्या वेळा म्हणतात धन्यहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम, मला सगळ्या प्राप्तव्य जे आहे तेही प्राप्त झालेलं आहे. त्यामुळं कृतकृत्यता ज्याला आपण म्हणतात, कृतार्थता जी म्हणतात, ती कृतार्थता लाभलेला माणूस असा 2 वेळा धन्यहम शब्द वापरतो. आणि हा धन्यहम शब्द 2 वेळा वापरण्याचं सुद्धा कारण आहे, मला कर्तव्य काही उरलेलं नाही, कारण मला प्राप्तव्यही नाही. एक शब्द कर्तव्य उरलं नाही म्हणून मी धन्य आहे, आणि माझं प्राप्तव्यही संपलंय म्हणून मी धन्य आहे. प्राप्तव्य म्हणजे काय, काही प्राप्त करायचं, काही मिळवायचं आता मला राहिलेलं नाही. कुठली पदं मिळवावीत, कुठल्या तरी पदाची आशा ठेवावी अशी इच्छा आता राहिली नाही, असा तो बोलायला लागतो. मला काही नको म्हणतो तो, अशा स्थितीमध्ये असतो. त्यामुळे पहिल्यांदा म्हणतो माझं कर्तव्य संपलं म्हणून मी धन्य, आणि दुसऱ्यांदा धन्य म्हणतो कारण माझं प्राप्तव्य म्हणजे जे मिळवायचं आहे ते संपलं म्हणून धन्य. परंतु काकांनी पंचदशीमध्ये अर्थ करताना वेगळ्या पद्धतीने अर्थ केला बघा. माझं लौकिकातलं काम काय राहिलेलं नाही, कारण लौकिकाचं सगळ्या गोष्टी मी प्रापंचिक सगळ्या करून रिकामा झालो म्हणून मी धन्य आहे. आणि दुसरं, पारमार्थिक सगळ्या सेवा मी माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. नाम घेऊन झालं, तीर्थयात्रा झाला, तत्वचिंतन झालं, सगळं झालं. आता मी आत्म्यामध्ये स्थित आहे, आणि त्यामुळे माझी पारमार्थिक कर्तव्य संपल्यामुळं म्हणून मी धन्य आहे. दोन्ही वेळा धन्यता आहे, कारण मिळवायची कुठलीच गोष्ट शिल्लक राहिलेली नाही. एक लौकिक संपलं म्हणून धन्य, आणि एक पारमार्थिक सुद्धा जबाबदारी संपली म्हणून धन्य. परमपूज्य काका पारमार्थिक कार्य सुद्धा आता काय करत नाही. करत असतील तर ते त्यांनी आता रुजवलेलं जे बी आहे ते पीक आता फोपावं लागलंय. ते त्यांच्या त्यांनीच केलेलं रुजवलेलं बी आहे, तो भाग वेगळा आहे. आत्ता ते स्वतः काय करतात, काहीच नाही करत, सगळं चालू आहे अफवापत्र. याचा अर्थ असा आहे, ही धन्यता त्यांना पारमार्थिक कार्य संपल्यामुळेची मिळालेली आहे. एक लौकिक कार्य झालं की बरेच वेळा माणसं म्हणतात, झाली मुलाबाळाची लग्न झाली, रिटायर झालो, पेन्शन सुरू आहे, व्यवस्थित मुलं जिकडं तिकडं आहेत, आता तब्येती आहेत तशा बऱ्याच म्हणायच्या त्या, आता मी चालू आहे माझं. ही एक धन्यता आहे बरं का. ही धन्यता स्वधर्माच्या आचरणानेच प्राप्त होते. पण पुढची धन्यता आणि महत्वाची आहे. आता पारमार्थिक कार्य सुद्धा संपवून टाकायला पाहिजे. किती वेळा काय काय करायचं ते सगळं संपवायला पाहिजे. आता परमार्थाचं सगळं एकदा ते करून झालं की ती धन्यता ही वेगळीच प्राप्त होते. म्हणून एक धन्य लौकिक कार्य संपलं म्हणून, दुसरा आणि पारमार्थिक कर्तव्य संपलं म्हणून, आणि दुसरी धन्यता आहे जी हे प्राप्तव्य संपलं, काय मिळवायचं बाकी शिल्लक राहिले नाही. खूप चिंतन करण्यासारखा श्लोक आहे, आपल्या सगळ्यांना उपयोगाचा श्लोक आहे, आणि त्याच्यावरचं भाष्यसुद्धा उपयोग आहे. माऊली तुकोबांचा अभंग आहे, सरळ आहे. काम गेला झालो पहा, काम नाही झालो पाही रिकामा. 2 वेळा काम नाही. जसं ते 2 वेळा धन्यहम म्हणतात, तसं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात काम नाही. ही 2 कामं त्यातलीच आहे. मला कर्तव्यही उरलेलं नाही आणि प्राप्तव्यही उरलेलं नाही. काम म्हणजे मराठी शब्द आहे. काम म्हणजे काय, तर काहीतरी करण्याचं धडपड, कर्म, त्याला काम म्हणतात मराठी शब्दार्थ. काम हा जर संस्कृत शब्द घेतला तर इच्छा. काम म्हणजे काय, कामना. इच्छा म्हणजे मला इच्छा नाही आणि मला प्रापंचिक कामही नाही. इच्छा संपली म्हणून पारमार्थिक काम संपलं, आणि काम संपलं म्हणून प्रापंचिक काम संपलं. दोन्ही कसं बोलतात बघा. काम नाही झालो पहा रिकामा, आता फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसुनिया. हे पुढचं आणि फार महत्वाचं आहे. आत्मरती झालेला असतो ना, तू बसतो, गप बसतो. तो काय म्हणतो, फावल्या वेळेत करू चेष्टा म्हणजे काय करतात, दुसऱ्याला काहीतरी मार्गाला लावत असतात, अनुग्रहित करत असतात, त्यांना मोठं मार्गदर्शन देत असतात, चुकलेल्या मार्गावर आणत असतात. ह्या त्यांच्या चेष्टा चालू असतात. कधी ते अभंग लिहितात, ग्रंथ लिहितात, ज्ञानेश्वरी सारखे, तुकोबांची गाथेसारखे ग्रंथ लिहितात, अभंग लिहितात. हे त्यांच्या चेष्टा चालू असतात. आणि ह्या चेष्टा कशा, निश्चळ द्रष्टा बैसुनिया. फक्त द्रष्टे पण शिल्लक असतं, पण निश्चळत्व गेलेलं नसतं. असा शांत होऊन
तो सगळं उरलेलं प्रारब्ध भोगत असतो. केव्हा? काम नाही झालो पाही रिकामा त्यावेळी. किंवा धन्यहम कर्तव्यमेन विद्यते किंचित किंवा प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम, म्हणजे सगळं प्राप्तव्यही संपलं आणि कर्तव्यही संपलं. तस्य कार्य न विद्यते. किंवा माऊली म्हणता म्हणून सहजे सांडवला कर्मसंगे, सहजपणानं त्याचं काम बंद पडतं, आपोआप बंद पडतं. तो करत नाही बंद, बरं काय, तर आपोआप बंद पडायला चालू होतं. म्हणून बंद करू नका म्हणून पुढच्या श्लोकात सांगितलंय. मुद्दाम काम बंद करू नका, ते आपोआप बंद होत आलं पाहिजे. ते आता मुद्दाम बंद करू नका म्हणून ह्याच वाक्याचा उपयोग करून तिथंच सांगितलंय काम सोडू नका. म्हणून मी सारखी कामं करत बसतोय, नातवंडांना खेळवतोय, त्यांच्याबरोबर जातोय. मग तुझं कधी काय काय करायचं हा मुद्दा आणि आहे ना. ती सारखं म्हणायचं, त्यात सांगितलंय ना कामं सोडायची नाहीत म्हणून. कामं सोडायची नाहीत म्हणजे ठराविक टप्प्यापर्यंत ती कामं संपवायलाच पाहिजेत. आपण नाही संपवली तर ती कामं भूतासारखी आपल्या मागं लागतील आणि डोक्यावर येऊन बसतात, पाठीवर येऊन बसतात, वेताळ जसा बसतो तसा. आणि आपल्याला म्हणतात हे केलंच पाहिजे, तुझ्याशिवाय होणार नाही, तूच कर हे. मग मुलांचं करायचं कुणी, नातवंडांना घ्यायची कुणी, त्यांना ती जातात नोकरीवर, मग त्यांची शाळा नातवंडाची पूर्ण करायची. ही भूताटकी म्हणायची. ही भूताटकी पाठीमागं लागते. हे त्यांचं, अरे त्यांचं काय करायचं, मुलांचं करायचं ही माझी जबाबदारी होती, नातवंडांचं करायची माझी जबाबदारी नाही, त्यांच्या आई वडिलांची. आता आपण का लावून घेतोय आपल्या अंगाला आणि म्हणतो ते माझं कामच आहे. याला म्हणायची भूताटकी पाठीमागे लागली. डोक्यावर बसवलंय आपण आणि ओढून घेतलंय आपल्यावरती हे काम. आता बाहेर पडलं पाहिजे ना चढदिशी, नाही बाहेर झडझोडूनही वहिला आणि भक्तीची या वाटे लाग माऊली म्हणतात. आपण काहीतरी शिकायला पाहिजे त्यातनं. आणि हे जर आपण करायला लागलो तर धन्यता जी आहे ती धन्यता आपोआप प्राप्त होत असते. किंवा जे काम नाही तुकोबा म्हणतात, ते काम नसलेली अवस्था जी आहे ती अवस्था सुद्धा घर बसल्या भोगता येते. आणि काम तरी चालू असतं, काहीतरी चालू असतं, ते त्याच्या इच्छेनं चालू असतं. हे जी आत्मतृप्तीची अवस्था आहे, आत्मसंतुष्टीची अवस्था आहे, ती खूप मोठी आहे. त्यामध्ये उदासीनता असते जगाकडे बघण्याची. संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढनिश्चया, मग यार्पित मनोबुद्धिर्यो मदभक्ता समे प्रिया, असा भक्त मला प्रिय आहे जो सतत संतुष्ट असतो. संतुष्ट म्हणजे सारखं वकवक करत नाही, हे मला द्या ते मला द्या, ओढून घेतो, विश्वासघात करतो, लबाडी करतो, फसवून लोकांकडून घेतो. हे असलं देवाला आवडत नाही. ते म्हणतात हे भक्त नव्हे. जरी भक्तीची नाटकं करत असले तरी सुद्धा भक्ती करण्यासारखं करतात क्रिया, भक्तीच्या क्रिया करतात, पण मनानं ते काही वेगळंच करत असतात, लोकांना लुबाडत असतात, दंभ असतो. इथं वर्णन करताना म्हणतात फावल्या वेळेत ती चेष्टा करतील, मोकळ्या वेळेत पण निश्चल द्रष्टा बैसुनिया. तुकाराम महाराजांचा अभंग फार समर्पक असा आहे, अतिशय मार्मिक आहे. आणि मार्मिकपणा जो लावून घेतला आपल्याला तर काम नाही अशी अवस्था आपली व्हावी लागते. मग ती जर झाली तर तृप्तीचा, शांतीचा, समाधानाचा अनुभव आपल्याला येत असतो. म्हणून वर्णन करताना माऊलींनी या शब्दात वर्णन केलेलं आहे. म्हणून समाधानी जे म्हणतो आपण ते 3 प्रकारामध्ये विभागलं जातं. त्याचे प्रकार 3 पडतात, म्हणजे विभागणी केलेली आहे त्याची समाधानाची. ते 3 प्रकार म्हणजे उदाहरणार्थ बघा, रती पण असतो, म्हणजे कुठल्या तरी रत झालेला, रम्मान झालेला माणूस असतो. दुसरी गोष्ट आहे तृप्ती भेटलेली असते, ती अगदी प्रापंचिक आणि व्यवहारिक बाबतीतले आपण विचार करायला लागलोया. रती, तृप्ती आणि तुष्टी 3 शब्द याच्यामध्ये आहेत. आणि त्याचा विचार जर आपण करायला लागलो तर लक्षात येतं बघा, स्त्री आणि पुरुषांच्या सहवासामध्ये सुद्धा रती शब्द वापरलेला जातो. त्यांचा जो सहवास असतो, मिलन असतं, स्त्री पुरुषाचं मिलन, तो रती आहे. पण स्वधर्माच्या दृष्टीने जर विचार केला तर ही इंद्रिय तृप्तीसाठी नसून ही फक्त वंशवृद्धीसाठी असावी असं शास्त्र सांगतं. ही तृप्ती जी आहे ना, रती जी आहे, ही रती स्त्री पुरुषांच्या सहवासातली रती ही इंद्रिय सुखासाठी नसावी तर वंशवृद्धीसाठी, प्रजोत्पत्तीसाठी फक्त असावी असं वर्णन शास्त्र करतं. दुसरं तृप्तीचा विचार केला तर अन्नात आणि भोजनात तृप्ती आहे. व्यवहाराचा विचार आपण करायला लागलो बरं का. अन्नात आणि भोजनात तृप्ती आहे, पण ही गोष्ट जिभेच्या आवडीसाठी नसावी. ही तृप्ती जिभेच्या आवडीसाठी नसावी तर फक्त शरीराचं पोषण करायचं आहे मला यासाठी असावी. म्हणजे जगण्यासाठी खायचं काय, खायासाठी जगायचं, हा मधला जो भाग आहे तो विचार केला पाहिजे. जगण्यासाठी खाणं हा स्वधर्म आहे आणि खाण्यासाठी जगणं हा राक्षसी वृत्तीचा भाग आहे. याचा विचार जर आपण करायला लागलो तर निश्चित लक्षात येईल. म्हणून जिभेचे चोचले पुरण्यासाठी जर मी करत असेल तर जेवणातली तृप्ती मला कधीच तृप्त करणार नाही.
आणि जरी पोट भरलेलं असलं आणखीन खावंसं वाटेल. आणि शेवटची तुष्टी म्हणलेला आहे, धन ऐश्वर्य संपत्ती प्राप्त झाली की त्यामधली एक तुष्टी असते, तुष्टी येते, संतुष्टता येते. पण ही अहंकार वाढीसाठी नसावी आणि लोभ वाढवणारी नसावी, तर आपल्या उपजीविका चालण्यासाठी असावी. शास्त्रानं 3 गोष्टी सांगितल्यात बघा. आपण तृप्ती रती म्हणजे स्त्री सुखाचा, स्त्री पुरुषाचा सुखाची गोष्ट हे एक वर्णन केलं. ते इंद्रिय सुखासाठी नसावीत, तर ती वंशवृद्धीसाठी असावी. मधली सांगितली तृप्ती, ती भोजनातून ते शरीर पोषणासाठीच फक्त असावी, जिभेची चोचले पुरवण्यासाठी नसावी. आणि शेवटचं तुष्टी सांगितली. तुष्टी म्हणजे संतुष्टता, ही सुद्धा सांगताना आपला अहंकार वाढेल अशी नसावी. म्हणजे धन कमवावं पण धनातून संपत्तीतून अहंकार वाढवू नये. स्त्री पुरुषांनी सहवासात राहावं आणि त्याचा आनंदी लुटावा इंद्रियांचा, पण त्यामध्ये इंद्रियांचे भोग भोगण्यासाठी नसावं. आणि तृप्त होणं, अन्न खावं पण जिभेच्या चोचल्यासाठी पुरवण्यासाठी नसावं, तर शरीर पोषणासाठी असावं. असा उच्च दर्जाचा विचार आणखीन एक वेगळा रती, तृप्ती आणि तुष्टीमध्ये शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. थोडंसं चिंतन आपण त्यावरती करावं. आपण वेळ संपलेला आहे, थांबावं लागतं. आता ह्या ओवीचा पार्ट 2 दुसरा पार्ट संपलेला आहे. ही ओवी अजून संपलेली नाही, तिसऱ्या भागामध्ये बहुतेक करावी लागेल. त्यामुळे 3 प्रवचन होतील एका ओवीवरती, नाईलाज असतो. पण एवढीच ओवी, एवढीच चिंतन आयुष्यभर पुरण्यासारखं आपल्याला मिळेल असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला यातून सांगतात. कारण आत्मतृप्ती, आत्मरती आणि आत्मसंतुष्टता एवढी प्राप्त झाली तर आणखीन काय प्राप्त करायचं आहे सांगा बघू. काही करावं लागत नाही, त्याचंच चिंतन करावं असे एक सूचना माऊलींच्या तर्फे आहे. आपण ही चिंतनामध्ये राहावं. पुढचा भाग या ओवीचा राहिलेला जो आहे तो आपण नंतरच्या चिंतनामध्ये आपण पाहणार आहोत. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम घेतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.